तुला काय वाटतंय की नाही? काय काय झालं? काय झालं म्हणजे नुसतं बसूनच राहायचं का? काय काम करायची नाही काय? काय काम करायची आहेत? तू काय काम करायचं म्हणजे नुसतं मोबाईल मध्ये काय असतं का तुझं? तिकडं राहण्यात यावं, तिथं मला मदत करू लागा, ते नाही काही. ओ, ती रानातली काम आहे ना तुम्हीच करायची. मला जमणार नाही, आधीच सांगितलं होतं लग्नाच्या आधी. अरे वा अरे वा वा. खायला जमतं का? खायला जमतं? ओ, काय एवढा आवाज करताय हा? आणि एक लक्षात घ्या, ज्या घरात तुम्ही राहताय ना, हा बंगला सुद्धा माझ्या बापाने बांधून दिलेला आहे, कळलं ना? आणि हे जे कपडे आहेत ना, हे सुद्धा त्यांनीच घेऊन दिलेले आहेत. आता धोंड्याला गेलतो तेव्हा. हे बरं टमा बोलते तर तुझ्या बापाला म्हणे बंगलाय ना, घेऊन जा इथून. आणि कपडे देऊ काढून, लगेच देऊ काढून. हा, त्या काढून आणि घाला तुमचे फाटके तुटके मळके कपडे. गाला तुमच्या पाटके तुटके. नुसतं बोलायला बरं जमतं तुला. टमा नुसतं बोलती. तसं टमा काम कर ना मग. हा, बोला, दातोट खाऊन बोला कायमच. काय मग तुला नाही बोलायचं, कोणाला बोलायचं? कोणाला बोलायचं? जरा आवाज कमी करा हो. मग मी काय झालं? कसले भांडणं चालले तेवढं? बाहेर आवाज यायला लागलाय तुमचा. अगं लोक काय म्हणतील, यांच्या घरात काय चाललंय काय नाही? अहो आई, तुम्हाला माहितीये ना, हे सारखं ना उठता बसता मला बोलत राहतात. बघितलं तुला म्हणलं होतं मोठे घरचे नको. अगं दिलेलं काय ती बंगला म्हणतो तुझ्या बापाने दिलाय, कपडे तुझ्या माझ्या बापाने दिले. अरे मग खरं बोलती ना ती. काय होतं आपल्याकडे? काय कर बोलती म्हणजे? अरे तिला काही काम येत नाही, लाडात वाढलेली म्हणून तिच्या नाव बापाने बंगला बांधून दिलाय. तुला सगळं तुझे हाऊस माऊस पुरवतात, मग तिचे नखरे उचलायला काय होते तुला? बोल, तू बी मलाच बोल, सगळ्या मलाच बोला. हिला कोणीच बोलायचं नाही. हा ना, तिच्या बापाने बंगला बांधून दिलं म्हणून तिला बोलायचं नाही काही. अरे तसं नाही, समजून घे आता. तू बायको आहे तुझी ती. असू दे मग, मला नाही आज बिनकामाची बायको नको. मग ऐकतच नाही माझं. काय म्हणले? तुम्हाला जर असं बोलायचं असेल ना, तर मी जाते निघून बाहेर, कळलं ना? गप, तुम्ही समजवते त्याला. कळतं का नाही तुला काय? बाहेर जायचं तुला? जा मग. अरे जा. तिला? हा? गप गप. चला, चला, चला. बघितलं ना तुम्ही कसं मारताय, माझ्यावर हात उचलतात. अगं आई, फक्त असं केलं मी. असं बोलत राहतात, मला सारखं मारत राहतात. तुला किती वेळा समजवलंय ना तिला काय बोलू नको म्हणून? आई, फक्त मी असंच केलंय का? मी बाकी काही तू बघितलं ना. असं केलं मी ती एवढी रडण का? नाही, मी आता आहे ना, बघा काय करते. मी ना सरपंचांना फोन लावते, मला तुम्ही अडवू नका, थांबा जरा. अगं म्हणजे घरातल्या गोष्टी आहेत. तू लावलं का? तुला आता सांगतो. हॅलो. आई, दुसरं सरपंच साहेब, ऐका ना, पोलिसांना घेऊन ना तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. मी आल्यावर सांगते तुम्हाला काय झालं ते. हा, लगेच या. काय करत होती सांगायची काय पोलिसांना डायरेक्ट? पण एवढं मारलं की मी तुला. मग तुम्ही माझ्यावर हात उचलणार आणि मी सगळं सहन करायचं का? काय शेजाऱ्यांनी तुमच्या बरोबर पशी राहावा का नाही राहावा? हा, काय मग तुमच्या घरात काल वाचतोय? अरे साध्या झोपा सुद्धा येऊन द्यायला तुम्ही. मी काहीच नाही केलं. तो नाही काय केलं मग आम्ही गरम म्हणून जाऊ का इथून? मग तसं नाही म्हणते मी. अरे नवरा बायको वहिनी तुम्हाला कळत नाही काय काय गोष्टी? अहो घ्या समजून. हा? कसं घरात नवरा बायको भांडायला मला एक सांगा, तुमची भांड्याला भांडी लागू दे, नाही तर तिकडे भांडी फोडा. अहो आम्हाला रात झोपा नाही. तुमच्या घरात भांडणं लागली की लगेच कालवा कवर. घ्या समजून आता. शेजार जरूर म्हणल्यावर हो, या नवरा बायकोच होते ना, तुम्ही शाण्या सुरते आहेत ना, यांना दापी जा ना जरा. अहो मस्त आपते, पण हा ना आलाय की ना सारखा तिच्यावर ओरडत राहत नाही येत तिला काम. हाय लाडात वाढले, घ्यायचं ना समजून. आता केली मोठ्या बापाची पोरगी मानल्यावर. तुला अकल नव्हती काय लग्न करताना? काय झालं माहितीये का? ती एवढं करून सांगते. नुसतं असं गेलं लगेच पोलिसांना फोन, सरपंच साहेबांना फोन लावलाय तिने. अरे कोणी जरा समजून घेत जायचं काय गोष्टी. तू तर अशी मोठ्या वरडती की पार बिल्डिंग पडल. अहो दादा, मग तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तुमच्या बायकोला असं हानमार करता का? तू काय लहान बाई या उद्योगात काय पडत असतो? मी फक्त आलो आणि तिला विचारलं, तू नुसतं कोण मस्ती चल माझ्या संग राहणार. लगेच हिचा आवाज चढला मोठा. पण नवरा बायकोनी समजून घ्यायचं असतं एका मिरीला. तुम्ही नेसता काल वाचेत. अरे आमची लहान लेकरं झोपणात घरांनी. अरे बाबा, मी आले असते तुझ्या संग कामाला, कशाला तिला म्हणलास? आता बरं आहे का आता पोलीस? बरं तू बायको करताना बिनकामाचीच केली ना. अहो, काय शेजाऱ्यांनी लय वाईट दिलाय राव. काय म्हणजे यांच्या घरात मान नाही ते. काय काय नाही हो, ते तिला रानात चल म्हणले तर ते म्हणले मी नाही यायचं, मग त्यांनी मारलं तिला. अहो ती पोरगी रडते, मला नाही सांगणार, फुटकुल तर कोणाला सांगणार? मध्यस्थी मी होतो ना सोयरी तिला. हा, बरोबर आहे तुमचं. आणि त्यावेळेस मी सांगितलं तिला आडत वाढलेली बरं का, तिला घरचं काम काही येणार नाही. काय झालं नेमकं आता?
अहो काय झालं सरपंच, मी तर बसले होते, घरातली सगळी कामं आवरलेली. यांचं म्हणणं आहे की शेतातली कामं करायची, पण तुम्हाला माहिती ना मी कधी माहेरी शेतात गेले का? नाही गेले. तिच्या बापाने बांगला बांधून दिला. हा, तिच्या बापाने नाही ते गोष्टी पुरवल्यात तुम्हाला. पैसे पाणी पुरवतात, शेतीत काही काही पडलं तरी पुरवतात. हा, आणि मग काय तिला कामाची गरज आहे बरं? अहो, मी तेच अक्षयला आणि सांगते. बोली आपण लग्नामध्ये केली ती की तिला काही येत नाही. हा, अक्षा काय भानगड आहे? मी ते बघ, ती म्हणली पोलिसांना घेऊन वाटलंच होतं. साहेबांना सुद्धा आणलंय सरपंचाने राव. मला वाटलंच होतं. हा, एक काम करायचं बरं का, तू आहे ना कंप्लेंट देऊन टाक. त्याच्यावर आमची. मारलं तुला? मारलंय मला. हे बाय, परत जर पोरीच्या अंगाला हात लावला तर दांड्या खाली आणेन. नाही हा, ऐकत नसेल तर चल. ऐक ना, सांग. साहेब, ऐका ना. दादा, ऐका, एक मिनिट. सरपंच, मला काय वाटतंय, एक वेळेस याला आपण समजून सांगू. तुम्ही बोला यांच्या संग. काय करायचं सरपंच, तुम्ही सांगा. मला काय वाटतं माहितीये का, भांडायला लागतच असतं, बरोबर आहे. पण लग्नामध्येच बोली केलेली होती ना की बा आम्ही घरात म्हणजे घरातले काही केलं म्हणजे घरातले काम करेल बा, पण बाहेरचं काही करणार नाही. मी सांगितलं तिला काही येत नाही, करायची तर करा. हा, बरं तिच्या बापाने काही कमी नाही केलं. मग आपण काही फक्त सगळ्या पोरीच्या चुका म्हणायच्या का? यांची पण चूक आहेच ना. हा, 2 लेबर लावा, 4 लेबर लावा वावरामध्ये. हा, ते पैसे तिकडून तिचा बाप देतोय, दिले त्याच्या मागे दिले. मला एक सांग, सरळ सरळ सरपंच काय सांगतात, सगळ्या बोल्या केलेली. हा. आणि मग तू अक्कल काढ ठेवली होती का? हो, तिच्या बापाला 10 लाख मागितलं तरी लगेच देईन. आणि मग तुला काय गरज पडली याच्या कामाची? याच्या मग आतापर्यंत बंगला बांधून दिला, याचं काम राहिले ते पूर्ण करून देणार आहे. वरून 7 लाख रुपये यांना दिले. कशाला? काही आडी अडचणीला. वरून म्हणे ट्रॅक्टर घेऊन देतोय. सांगा बरं तुम्ही, मग काय लाड पुरवले? नाही, लेकीसाठी लाड पुरवून राहिलेत ना. अहो, अरे बाबा, आता एक लक्षात घे, एवढा सासरा कोणाचा करतो मला सांग ना. हा, तुला बंगला बांधून दिलाय, 7 लाख रुपये दिले. त्याच्या आई आहात ना तुम्ही. अहो, समजून सांगितलं पण त्याच्या डोक्यात ना काही शिरतच नाही. आता पहिलं हो म्हणलं होता का नाही लग्नाच्या आधी? माझं ह्याला माझं काम म्हणणं नाही, घरातले कामं करतील तू सगळी. हो. सासूबाईला आईसारखं जीव लावायचं. माझं काय बरं का दादा, मी काही वाईट सांगणार नाही. सासूबाईला आईसारखं जीव लावायचं, बरोबर आहे. तिला वावरातले कामं येत नाही, काही पैसे पाहिजे, काही कमी पडलं, ज्यावेळेस तुला उत्पन्न होईल त्यावेळेस तिकडून सासऱ्याकडून घ्यायचं बंद कर. तोपर्यंत मदत करतात ना. का तर आपल्या लेकीला दुःख व्हायला नको, बरोबर आहे. आपल्या लेकीला त्रास नको, याच्यासाठी सगळं काही चाललंय ना. बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यांचं काय असं होतो नाही आलं, पण लेकीच्या म्हणजे प्रेमाफुटी. बरोबर. हा, ऐकलं का? हा. परत जर पोरीला हात लावला नाही तर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन, हात टाकेन. नाही साहेब, नाही. साहेब, हा. ह्याच्या पुढे ते जर असं वागलं ना तर मी स्वतः त्याला आणून तुमच्याकडे. पण एवढं ठीक आहे, एवढं सोडून देतो, तिला त्रास द्यायचा नाही. नाही. आलं का लक्षात? आणि गोळी गोलामध्ये राहायचं. काय यांचे तुम्ही शेजारीच म्हणजे आजच ऐकायला भांडणं आले का? अहो, यांचं काय होते, किरकोळ कारणावून यांच्या बांधणं लागले ना. गरजेत येतो मोठ्या मोठ्यानी रोज चालू आहे. बारकाल्या माय बारकाली पोरं झोपीतून उठून पळा राव सरळ सरळ सरळ. काय म्हणतात? काय सांगावं तुम्हाला? रोज चालू आहे की? काय मज कशाहून मी नाही नाही, आता इथून पुढे नाही आवाज येणार. नाही येणार. नाही आणि ती वैतागली म्हणून मला पाहिजे, मी मध्यस्थी तुम्हाला फोन केला. हा, आणि मग ती म्हणली पोलिसांना घेऊन या, मग तुम्हाला फोन केला. आणि एक लक्षात घ्या, पोलीस तर त्यांना बी काय हवस नाही पळायची. हा. अरे ज्यांचे पोलीस स्टेशनला गेलंय ते नवरा व्हायचं ताटातूट होती. ना- शिबानकडे झाले ना ताटातूट झाल्याशिवाय राहत नाही. हे लक्षात घ्या. आणि मन दुखावलं पण मन अवघड होतं. मन जोडणार नाहीत परत. हा, हा, इथून पुढे सुधरून घ्या, चांगलं राहा, चांगला वागा. हा, हा. चालेल. आणि येऊ का मग मी? तू बी ना नवऱ्याला थोडं समजून घे. चहा पी, घेऊ. नाही नको चहा, मला काम आहे. चला दादा. हा, चला, चला. शिस्तीत राहायचं. हा. आणि आता बांधणं करू नका. नाही. आता वाचलाय तू. हा. उगा सरपंचामुळे वाचलाय, नाही तर त्यांनी ना डायरेक्ट नेला असता तुला. नाही, आता आवाजच येणार माया का नाव येऊ दे, मी डायरेक्ट सरपंचाला फोन की लगेच तुला पहिला उचलायला लागतो. नाही. तू फक्त आता बांधणं करून बघ. नाही. चालू मी. हा. ऐक बाबा, अक्षय बघितलं ना कसा तमाशा होतोय. नाही. तू समजून घे. आणि हे बघा, नवरा बायकोचे भांडणे ना 4 भिंतीच्या आतच चांगले वाटतात. लोकांना हसू होते, जुळवायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. आता तुम्ही दोघं समजून घ्या आणि तुम्ही दोघंच एकमेकांच्या मताला. मी येते मग. हा. बोलत आपण ना हसून खेळून राहू आता.
भांडायचं नाही मी तुला शब्द बोलणार नाही म्हणजे तुम्ही आपलं- पण मला काही बोलायचं नाही आणि मी पण रडणार नाही आणि ओरडणार नाही हा. हसून खेळत राहायचं चला